कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कविता गीतं म्हणजेच मोगऱ्याची टपोरी फुलं. अभिजात कविता, गीतं, बालगीतं, संगीतिका, बोलगाणी, वात्रटिका असे अनेक प्रकार पाडगावकरांनी फार समर्थपणे हाताळले. पाडगावकरांच्या लेखणीतून तयार झालेल्या असंख्य कविता आणि गाण्यांबद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे. अगदी प्रत्येक कवितेची किंवा गाण्याची गोष्टच म्हणा ना. त्यापैकीच काही गोष्टी आजच्या भागात. मंगेश पाडगावकरांचं एक अजरामर अंगाई गीत आहे. त्याचे बोल आहेत, नीज माझा नंदलाला नंदलाला रे. एकदा एका कार्यक्रमात या अंगाई गीतामध्ये आलेला जीव घेणारे रे तुम्हाला कसा काय सुचला याबद्दल पाडगावकरांना विचारलं गेलं. त्यावर पाडगावकर म्हणाले की लहान मुलांचा पाळणा झोका दिल्यानंतर क्षणभर पलीकडे थांबतो आणि परत येतो. हे जे क्षणभर थांबणं आहे ना, तो रे आहे. काय जबरदस्त थॉट आहे ना. याच थॉटप्रमाणे हे अंगाई गीत आपण ज्या ज्यावेळी पुन्हा पुन्हा ऐकू ना त्यावेळी आपला दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल. खरं तर पाडगावकर कोणाच्याही सांगण्यावरून स्वतःच्या कवितेत अजिबात बदल करायचे नाही. पण एका गाण्यात मात्र त्यांनी त्यांच्या मुलाच्या सांगण्यावरून एका शब्दाचा बदल मात्र नक्की केला. त्या गाण्याचे बोल होते, दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. या गाण्याच्या एका कडव्यातील अगोदरचे शब्द होते, माझ्या या घराच्या पाशी थांबना गडे जराशी. यावर पाडगावकरांचा मुलगा म्हणाला की बाबा, या कडव्यातला ना हा शब्द बदलाच, कारण तुम्ही हे गाणं म्हणत असताना त्यातला नाचा पॉज व्यवस्थित घेताय, पण गायक मंडळी अनवधानाने या गीताचं वस्त्रहरणच करून टाकतील. त्यानंतर पाडगावकरांनी केलेला बदल होता, माझ्या या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी. पाडगावकर सांगायचे की गीताचा एखादा चांगला मुखडा सुचताना सुद्धा कधी कधी त्रास होतो, तर कधी कधी एखादी मजेशीर घटना सुद्धा गीत पूर्ण करून जाते. अगदी नेहमी घडणाऱ्या घटना सुद्धा काही अजरामर रचना जन्मास घालायला मदत करतात. जसं की पाडगावकरांच्या पत्नी घराच्या गच्चीमध्ये कपडे वाळत घालत असताना वाऱ्याने त्यांचे केस उडत होते. घटना तशी नेहमीच घडणारी, पण एका प्रतिभावान कवीला याच दृश्यातून काही शब्द सुचले आणि एका अजरामर गाण्याचा जन्म झाला. ते गाणं होतं, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना. पाऊस गाणी आणि पावसाच्या कविता आपल्याला अगदी चिंब भिजवून टाकतात. मग आपल्यालाही वाटतं की निसर्गाच्या सानिध्यात पावसाच्या सरी झेलत काय सुंदर कविता तयार होत असेल ना. पण अशीच एखादी कविता विसंवादी वातावरणात तयार होत असेल तर झालं असं की घरातून निघून रेल्वे स्टेशनवर येईपर्यंत घामाने अगदी ओलाचिंब झाल्यावर त्या चिकचिकाटातून एस्केप मिळावा म्हणून सायन्स स्टेशनवर मंगेश पाडगावकरांनी एक मुखडा लिहिला. ट्रेनमध्ये तो कागद त्यांनी संगीतकार श्रीनिवास खळे यांना दिला. त्यावेळच्या व्हीटी स्टेशनवर म्हणजेच आजच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उतरता उतरता खळे काकांची चाल तयार होती आणि त्या कवितेचे शब्द होते, श्रावणात घन निळा बरसला, श्रावणात घन निळा बरसला. ट्रेनमधून उतरल्यावरती पुढचं गाणं कधी देताय असं खळे काकांनी पाडगावकरांना विचारलं. पण घामाच्या धारांनी डबडबलेल्या अवस्थेत पाडगावकरांनी फक्त गाण्याचा मुखडाच लिहिला होता. त्यानंतर पुढच्या 4 दिवसात एक एक कडवं लिहिलं गेलं आणि चालीत बंदिस्त होत गेलं. या गाण्याची अजून एक खास बात म्हणजे प्रत्येक कडव्याची चाल जरी वेगवेगळी असली ना तरी सम मात्र एकच आहे. आजच्या भागात तुर्तास तरी एवढंच. कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकरांना सलाम. गाण्यांच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. गाणी जरूर ऐका आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.